आपण युवक क्रांती दलात आधी बरीच वर्ष कार्यरत होता. त्यानंतर आपण पोलीस सर्व्हिसेसमध्ये आलात आणि त्याच्यानंतर काही काळासाठी आपण पॉलिटिक्समध्ये होता. हिचा दृष्टिकोन समोर येतो आणि मग शेवटी आपली जडणघडण सगळ्या गोष्टींमधनं हळूहळू होत जाते. मग तुम्ही युवक क्रांती दलाकडे कसा वळला? हे वर्तमानपत्र वाचणं आणि माझं जगणंच वारकरी कुटुंबामध्ये गेल्यामुळं वारकरी संप्रदायाची भूमिका खूप स्पष्ट आहे. दुसऱ्या प्रकारे माझ्यावरती जो अन्याय झाला आणि इमोशन्स प्रोटेक्ट करण्यासाठी मी हातबल झाली म्हटल्यानंतर मग जाऊ द्या, हे असंच चालतं, हे माझ्या पूर्वजन्मीचं एक्सेप्टन्स, पूर्वजन्मीच्या पापाचं फळ आहे. मुस्लिम असेल तर म्हणेल की येतो क्या अल्लाह की अल्लाह की मर्जी है. आणि मग माणसं सगळं लॉजिक आणि सेन्स विसरून जातात आणि मग त्यानं आयडिओलॉजिकल सुसाईड असा शब्द वापरलेला की हे एम्पथी, सिंपथी, फ्रेंडशिप वगैरे हे सगळे प्रकार फालतू आहेत, ते विचारच करायचा नाही. आणि मग आपले कुठला तरी एक देव पकडायचा, धर्म पकडायचा आणि अल्लाहू अकबर म्हणत बसा, नाही तर जय श्रीराम म्हणत बसून तुम्ही शेवटी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन बाजू. आणि मग तसं मग आयुष्य संपवा आणि राम राम. आयडिओलॉजिकल सुसाईड. दॅट इज आयडिओलॉजिकल सुसाईड. मी पहिल्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याचाही प्रयत्न केला, पण म्हणजे राजीनामा तर दिला. पुन्हा मी वाचायला, पण माझं वाचन इतकं पुढं गेलेलं होतं की संतांचं वाङ्मय तुकारामाचं केलं, त्याच्यात काही दम वाटला नाही. आणि मग पुन्हा मला आतूनच त्यावेळेला आलं की तिसरा पर्याय म्हणजे ही जर व्यवस्था तुमच्या विरुद्ध तुम्हाला जगू देत नाही तर बी अ रिबेलियन, फाईट अगेन्स्ट द सिस्टीम, रिबेल विथ अ कॉज अँड देन रिबेल विथ द कॉज. आणि मग मी या व्यवस्थेविरुद्धच आपल्याला उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून नंतरचा माझा जो सगळा संघर्ष आणि प्रवास झाला तो या व्यवस्थेविरुद्धचाच प्रवास आहे. व्यवस्थेविरुद्धचा लढा हा सगळ्यात कठीण लढा आहे. आणि त्याच्यासाठी लागणारी इमोशनल मॅच्युरिटी आणि रेझिलियन्स, ज्याला आपण सहनशक्ती म्हणू किंवा अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये असतील, तर त्या ह्या सगळ्यात कठीण असतात. म्हणून जास्त करून लोक त्या पहिल्या दोन पर्यायाकडेच जातात आणि त्या तिसऱ्या पर्यायाकडे जाणारी ही खूप विरळ माणसं आहेत. आणि मग तुम्ही म्हणजे एखादे नेल्सन मंडेला किंवा एखादे मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर किंवा एखादे महात्मा गांधी, एखादे महात्मा फुले, आंबेडकर, हे असे शेवटी त्या रिबेलमधनं ते रिबेलियनची ती उदाहरणच आहे. आणि हे रिबेलियस नेचर बनण्यासाठी पुन्हा त्या माणसामध्ये सिंपथी पाहिजे आणि परत एम्पथी पाहिजे. आणि मग तुम्हाला ही सगळी व्यवस्था माहिती असायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला त्या व्यवस्थेविरुद्ध लढायचं असेल तर तुम्हाला ती व्यवस्था अगोदर माहिती असली पाहिजे. आणि म्हणून मग मी माझ्या मांडणीबद्दल देखील सांगतो की ज्यावेळेला तुम्ही लढताय वगैरे तर तुम्हाला अशी काय स्ट्रेंथ आहे. आणि एक देशामध्ये मला याच्यामध्ये भाषणासाठी ज्यावेळेला बोलवलं जातं त्यावेळेला आत्तासुद्धा अगदी अलीकडेच मागच्या आठवड्यात आम्ही तो ॲग्रीमेंट पूर्ण केला. कोलंबिया युनिव्हर्सिटी जिथं आंबेडकरांनी डॉक्टरेट केली, तर त्या विद्यापीठांनी मला रिक्वेस्ट केली की तुमचं जे पुस्तकं आहे ते आम्ही डिजिटाईज करतो आहे, तर त्याचे हक्क द्या. आणि ते आर्काईव्ह करतो आहे, त्याचे हक्क द्या. आणि आम्हाला यातले जे एलिमेंट्स आहेत तर ते जगभर आम्हाला देण्याबद्दल तुम्ही लिबर्टी द्या. आणि जगामध्ये जे 8 विद्यापीठं रिसर्चबद्दल आहेत त्यांनी ही मागणी केली. आणि तिथं त्याची नोंद घेतली ते पुस्तक. आणि 92 साली माझं पुस्तक भिवंडी दंगल 1984 प्रकाशित झाल्याबरोबर अमेरिकन लायब्ररीज ऑफ काँग्रेस यांचं पत्र आलं. त्यांनी माझी पुस्तकं ऑल ओव्हर द
वर्ल्ड त्यांच्या ज्या लायब्ररीज आहेत तिथं ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कॅटलॉगमध्ये जे रिसर्च ऑथरचे कॅटलॉग असतात त्याच्यामध्ये सुरेश खोपडे हा एक रिसर्च ऑथर म्हणून त्यांनी तिथं नोंद केली. तर पुन्हा मी थांबलो नाही, कारण मी पुन्हा आपल्याला म्हटलं की पळपुटेपणा करून चालणार नाही आपल्याला. तर हे काय माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी याच्यामध्ये काहीच नव्हतं ना. आत्ता त्या आदिवासी एका महिलाच्या बद्दल मी काम केलं, त्याच्यानंतर भिवंडी दंगलीमध्ये तिथेच यायचं होतं. हां, तर ते काम केलं. अनेक ठिकाणी जे काम केलं, तर हे लक्षात आलं की ही इथली व्यवस्था कशी कालबाह्य झालेली आहे आणि मग ही व्यवस्था कशी सगळी स्वार्थाकडं झुकलेली आहे आणि शेजाऱ्याबद्दल, समाजाबद्दल, अगदी अलीकडे तर आई बापाबद्दल सुद्धा सिंपथी कमी होत चाललेली आहे. आणि मग हे आणण्यासाठी काय करावं लागेल, तर मग हा तुम्हाला व्यवस्था परिवर्तन, व्यवस्था परिवर्तन. आणि व्यवस्था परिवर्तन म्हणजे ही रिबेलियस ॲक्टिव्हिटी आहे. आणि ही संध्याकाळी मी गेलो की वाटतं काय आपण उगीचच भांडतोय, काही करतोय वगैरे, काही होणार नाही वगैरे. सकाळी झोपेतून उठलं की पुन्हा अरे चला आज मला ते याच्यावर यायचे, चला आज मला या ग्रुपमध्ये जायचं, इथं बोलायचे, इथं मांडणी करायची, इथं कुडाची शाळा उभी करायची. आणि मग तो झरा जो आतून जो उत्साहाचा आहे तो काही संपत नाही, तो तुम्हाला बसू देत नाही. आणि मग पुन्हा त्या उत्साहाच्या मागं देखील पुन्हा आहे की कुणाबद्दल तरी प्रेम आहे, कुणाबद्दल तरी आदर आहे. आणि तुम्ही त्याच बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकाल. आता मी म्हणेल की मी पोलीसमध्ये एक यशस्वी अधिकारी असं मलाच लेबल लावतो, बाकी लोकांनी शिव्या घातल्या तरी चालतील. पण मग मी यशस्वी का आहे की ज्या जनतेबद्दल ग्रुपबद्दल मी काम करतोय त्याबद्दल मला प्रचंड प्रेम आहे, प्रचंड आदर आहे. आणि मग त्यालाच आपण सायंटिफिक पद्धतीमध्ये सिंपथी, एम्पथी अशी आणि मग ते खूप स्ट्रॉंग असेल तर मग तुम्ही आपोआप रिबेलियस नक्की. तुम्हाला काही पर्यायच राहू शकत आणि त्याच्यात तुम्ही जगू शकत नाही. अगदी काय पडले तुम्हाला असं ज्यावेळेला बायको म्हणते किंवा संग्रामही म्हणतो काय वेळेला की अरे आता संग्राम स्वतःच ऍक्टिव्हिस्ट हो, तो स्वतःच आहे. आणि तुम्ही आणि ते दोघही एकत्र म्हणजे याच शोवर येण्याचा पहिलाच प्रसंग आहे. पिता आणि पुत्र एकत्र, बापले एक दोघं, पिता आणि पुत्र एकत्र इथेच. तर हे इमोशन्स असं मग त्याला खूप जेनेटिक कारण येते, नुसतं अगदी वरवरचं असं नाही. ते माझी आई असेल, आईचे हे असेल, वडील असेल, आणि मग भोवतालचं वातावरण, त्या वातावरणातलं नक्की काय घ्यायचं हे त्यांचा चॉईस ह्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आता आपण येऊयात तुमच्या त्या भिवंडी पॅटर्न बद्दल, जिथे मोहल्ला कमिटीची संकल्पना तुम्ही सुचवलेली. आणि त्यावेळेला मला आठवतं, म्हणजे मी त्यावेळेला लहानच होतो, पण त्या दंगली बऱ्याच गाजल्या होत्या महाराष्ट्रात. प्रत्येक पेपरमध्ये रोज सकाळी जवळपास, आम्ही मराठवाड्यात असून सुद्धा ते आम्हाला कळत होतं सगळं, म्हणजे वर्तमानपत्रातनं वगैरे आणि रेडिओमधनं. तर ती भयंकर दंगल ज्या वेळेला झाली आणि पहिल्या पोस्टिंगचा हा अनुभव तुमच्या मागे होता, तर त्यावेळेला काय नेमके विचार आले? आणि हे मोहल्ला कमिटी ची एम्पॅथेटिक, म्हणजे त्याला आपण असं म्हणूयात की इट वॉज अ नॉवेल आयडिया इन अँड द रिझन वॉज मोर इन टर्म्स ऑफ ब्रदरहूड अँड एम्पॅथी. तर ते कसं झालं? तर हा माझा देखील असा एक पॅराडाईम शिफ्ट म्हणूया की गुन्हेगारी कमी करायची असेल तर तुम्हाला बुलेट वापरावी लागेल. हे माझ्या रामशामध्ये लोकांच्या नजरेला आलं की अरे हा म्हणजे गोळीबार प्रेमी माणूस आहे की काय वगैरे. पण गोळीचा वापर देखील मी केला तो शांततेसाठी, प्रेमासाठी, जस्टिस
देण्यासाठी आणि इतरांच्यावरती अन्याय होऊ नये, कारण ते आणखी इतरांना लुटत बसतील ना, यातून तो केलेला. परंतु हा भिवंडीचा प्रयोग तो अगदीच वेगळ्या धर्तीवरचा वगैरे. तर त्याचं कारणही असं की जसा भिवंडीला पोस्टिंगला कुणी जात नाही डेप्टी कमिशनरच्या रँकवरती, कारण तिथं ज्यांचे वशिले असतात ते खूप महत्त्वाच्या पोस्टिंग येतात. आणि भिवंडी हे मला पोस्टिंग झाली त्याच वेळेला लोक म्हटले की अरे आम्ही तर त्या गावातून आतून सुद्धा जात नाही, तू तिथं राहतोस आणि तिथं काम करतोस वगैरे वगैरे. तर माझी पहिली पोस्टिंग झाली आणि मी त्या गावाबद्दल माहिती घेतली की तर लक्षात आलं की रेकॉर्डनुसार 1965, 1968, 1970 अशा भयानक 84 अशा भयानक दंगली झालेल्या. आणि मग माझा एक गुण किंवा दोष म्हणूया, मी खूप चिकित्सक आहे की त्याचा आपण शोध घेऊया की याच्या मागं नेमकं काय वगैरे. आणि मी आणि भिवंडीला जाण्या अगोदर मी महाराष्ट्र सरकारच्या CID खात्यामध्ये स्टेट इंटेलिजन्समध्ये डेप्टी कमिशनर होतो आणि माझ्याकडं जातीय दंगली हाताळणे हा विषय होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये देखील ज्या जातीय दंगली झाल्या 1984 ते 87 पर्यंत, तर त्या प्रत्येक दंगलीत जाऊन त्याची माहिती काढणं हे माझं काम होतं. पण मी चिकित्सक असल्यामुळं मग स्वतः साध्या कपड्यामध्ये आमची 2-4 लोक टीम वगैरे, त्यांचे ते रिपोर्ट काय लिहितात, फिर्याद वगैरे, पण आम्ही वेगळं जाऊन पुन्हा त्याला विचारणार. मग पोलिसांनी खरं किती लिहिलं आहे, खोटं किती लिहिलं आहे, ते आमच्या सगळं ते लक्षात यायची. खरी कारणं काय आहेत, दाखवतात काय वगैरे वगैरे. आणि हा सगळा माझा अभ्यास असताना पोस्टिंग झाली भिवंडीची. आणि मी ज्यावेळेला इथं पुण्याला आलो की मला माझे पुण्यातले मित्र विचारायचे की अरे सुरेश, तू भिवंडीला असतो तिथं आपले लोक जास्त आगाऊ असतात का त्यांचे? आपले की त्यांचे? हां, आपले की त्यांचे? वी वर्सेस देम. हां, वी वर्सेस देम हे विचारायचे की सुरेश, अरे आपले लोक जास्त मारले जातात का त्यांचे? वा. अरे म्हटलं आपण शोध घेऊया. मग मी काय केलं की माझी 88ला पोस्टिंग झाली, तर 84 साली एक भयानक दंगल झालेली होती की ज्या दंगलीला इंदिरा गांधींनी व्हिजिट केलेली होती, आर्मी बोलवलेली होती. आणि 1.5 दिवसामध्ये 200 लोक जिवंत जाळलेले किंवा कापून काढलेले होते. एवढी भयानक दंगल होती ती. हां. तर त्या दंगलीच्या सगळ्या केस डायऱ्या मी जमा केल्या. केस डायऱ्यामध्ये काय असतं की ती फिर्याद नोंदवलेली, तपास केलेला वगैरे वगैरे, आणि त्या सगळ्या डंप करून मग कोर्टात पाठवण्यासाठी असतात. या सगळ्या केस डायऱ्या मी जमा केल्या आणि मग मी शोध घेतला. म्हटलं की आपण शोधूया की आपले लोक जास्त आगावेत का त्यांचे लोक वगैरे. त्या केस डायरीवरून लोकांची नावं काढली, त्यांना जाऊन पर्सनली भेटलो. मला पहिली एक बाई भेटली, तिचं नाव होतं तुळशी. अच्छा. ही आदिवासी जातीची, मांगीरा जातीची, मोखाडा तालुक्यात राहणारी एक आदिवासी बाई. बरं. तर नवऱ्याने सोडून दिलं म्हणून लहान मुलाला घेऊन, हिरा त्याचं नाव, ती भिवंडीला आली आणि ती आंब्याचा पाडा नावाच्या प्रिडॉमिनंटली मुस्लिम वस्तीमध्ये राहू लागली. कारण ती अगोदरच एक 5-6 आदिवासी लोक तिथं राहत होते. आपले लोक राहतात म्हटल्यानंतर तिथं राहत होती. तर ती एका महाराष्ट्रीयन मुसलमानाच्या घरी म्हशी राखायचं काम करायची. आणि तिचा मुलगा हिरा तो हॉटेलमध्ये हॉटेल बॉय म्हणून काम करायचा. तिच्या केस डायरीवरून तिला मी विचारलं काय झालं. तर ही 17 मे 1984ची घटना. तुळशी घरामध्ये असताना आरडाओरडा ऐकायला आला, धुराचे लोट आकाशाला जाऊ लागले. तर त्यावेळेला त्यांचा जो मालक होता त्यानं सांगितलं की गाव में फसाद सुरू आहे आणि
तुम यहाँ से भाग जाओ. त्याच वेळेला त्यांनी एक पाहिलं की एक जमाव 300 ते 400 लोकांचा जमाव हातामध्ये लाठ्या काठ्या तलवारी घासलेटचे डबे घेऊन येताना दिसला आणि जमाव मोठ्यानं घोषणा देत होता नारे तकबीर अल्लाह अकबर. हे म्हटलं ये सब यूपी के मुसलमान है, बहुत खतरनाक होते, तुम यहाँ से भाग जाओ. हे ऐकल्याबरोबर तुळशी आणि तिचे 5-6 आदिवासी कुटुंबातली माणसं जंगलाकडे बाहेर पळू लागली. तुळशी लांब पळू शकले नाही कारण ती आजारी होती. जमावनं तिला डोक्यात एक लाठी मारली, ती खाली पडली. त्याबरोबर तिचा मुलगा हिरा 17 वर्षाचा तिच्या मदतीला धावून आला. जमावानं त्याच्यावरती हल्ला केला. एकाने त्याचे पाय तोडले, दुसऱ्यानं हात छाटले, तिसऱ्यानं मुंडकं उडवलं. हे तिन्ही तुकडे एका गोनपाटामध्ये घातले आणि ते गोनपाट गवताच्या गंजीवर फेकून देण्यात आलं. जमावानं त्या गवताच्या गंजीला आग लावून दिली. तुळशी एक आई आपला 17 वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर तोडलेला आणि जाळलेला पाहत होती. तर मी माझ्या पुस्तकात उल्लेख केला की अरे तुळशी आपली का त्यांची. दुसरी महिला भेटली, तिचं नाव होतं चांदबी. ही परभणी तालुक्यातील पाथरीची राहणारी. मुस्लिम कुटुंब, शेती नव्हती, शेतमजूर म्हणून काम करायचे. बायकांना 4 रुपये मजुरी आणि 2 रुपये मजुरी, पुरुषांना 4 रुपये मजुरी वगैरे. भिवंडीला बांधकामावरती काम करणारा एक कॉन्ट्रॅक्टर, त्याच्या गावचा कॉन्ट्रॅक्टर नाही मुकादम म्हणतो. तो म्हणला इधर क्यों मिलते, उधर ज़्यादा पैसे मिलते. हाँ, उधर भिवंडी चलो, उधर औरत लोगों को 10 रुपये मिलते, मर्द लोगों को 25 रुपये मिलते. हे ऐकल्याबरोबर सगळे ट्रेननी आले कल्याणला. तिथून पुढं मग चालत भिवंडीला गेले आणि शांतीनगर नावाच्या प्रिडॉमिनंटली हिंदू वस्तीमध्ये एक मोकळं पटांगण होतं, ग्राउंड. तिथं झाड होतं आणि त्या झाडाभोवती कलतान बांधलं, त्याच्यामध्ये राहू लागले आणि काम करू लागले. चांदबी, तिची बहीण, त्यांचे नवरे हे रोडवरती खडी फोडायला जायचे आणि त्यांची पोरं काचेच्या बाटल्या किंवा कापसाचे बोळे असे जमा करायचे, विकायचे आणि पोट भरायचे. ही 18 मे 1984ची घटना. हे सकाळी आपल्या झोपडीत असताना एक 700 ते 800च्या जमावानं त्यांच्या झोपडीला घेरा घातला. जमाव मोठ्यानं घोषणा देत होता, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. मोरक्या म्हटला की घरामध्ये जे लांडे असतील त्यांनी बाहेर यावं, नाहीतर आम्ही झोपडी जाळून देऊ. चांदबीच्या नवऱ्याने सगळ्यांना बोलवलं आणि म्हटला की लगता है अल्लाह की मर्जी खपा हुई है. त्यानं काही दुआ मागितली आणि जिसको रास्ता मिलेगा वहाँ भागो. हे सगळे लोक चारही दिशेला पळायला लागले, पोरं आणि हे सगळे पुरुष मंडळी. चांदबीचा नवरा आणि त्याच्या बहिणीचा नवरा ते लांब पळू शकले नाही कारण समोर बारबेड वायर होतं, त्याला ते अडकले, पडले. जमावाने लाठ्यांचे प्रहार केले, दोघेही जखमी होऊन पडले. जमावापैकी एकाने घासलेट ओतलं, दुसऱ्याने मशालीनं पेटवून दिलं. चांदबी आणि शानू आपले नवरे आपल्या डोळ्यासमोर जाळलेले आणि मारलेले आणि जाळलेले पाहत होते. तर मी प्रश्न उपस्थित केला की चांदबी आपली की त्यांची, तुळशी आपली की त्यांची. अशा शेकडो लोकांच्या कहाण्या मी अभ्यासल्या आणि त्या लोकांना जाऊन भेटलो. म्हणजे असं नाही की वाचलंय त्याच्यावर काय लिहिलंय, सगळ्यांशी संवाद साधला आणि त्याची सगळी दाहकता समजून घेतली. आम्हा पोलिसांची तर त्याच वेळेला 88-89ला अडवाणींची रथयात्रा सुरू झाली होती. आणि माझ्या लक्षात आलं की आता ह्याचं रूपांतर दंगलीमध्ये होणार आहे. भिवंडी शहरही पुन्हा पेटणार आहे आणि भयानक अवस्थेत पेटणार आहे.
आणि मग आपण काय करायचं. आणि माझ्या लक्षात आलं की आपली जी काय ट्रॅडिशनल पद्धत आहे पोलिसांची ही काही दंगली थांबवण्याच्या लायकीची नाही. आमची जी पोलिसांची पद्धत आहे दंगली थांबवण्याची ही फायर ब्रिगेडसारखी आहे. आपल्याला माहिती आहे फायर ब्रिगेडचं काम कसं असतं. पाणी भरलेलं असतं, युनिफॉर्ममध्ये असतात आणि हे वाट बघतात कशाची, आग लागायची. आग लागायची. मग ते सायरन वाजवत जातात, पाणी फवारतात, लोकांना खाली उतरवतात आणि आपल्या ठिकाणी येतात आणि पुन्हा वाट बघतात कशाची, परत आग लागायची. वर्दीची. अमुक तमुक ठिकाणी. पोलीस देखील भारतातील पोलिसांची पद्धत हीच आहे, प्रतिक्रियावादी. प्रतिक्रियावादी. की भिवंडीमध्ये, अहमदाबादमध्ये, मेरठमध्ये असे ठिकठिकाणी पोलिसांचे पिकेट्स ठेवलेले असतात. त्यांच्याकडे मोठी गाडी असते, वायरलेस असतो, बंदूक असतात, लोक असतात आणि हे लोक वाट बघतात कशाची, गुन्हा होण्याची, दंगली होण्याची. हां, निजामपुरा हद्दीमध्ये दगडफेक चालू आहे अशी बातमी मिळाल्याबरोबर ते सायरन वाजवत जातील, लाठ्या मारतील, धूर सोडतील, गोळ्या घालतील, काही लोकांना पकडतील, कोर्टात पाठवतील. दंगल थांबली की पुन्हा आपल्या जागेवर येतील आणि पुन्हा वाट बघतील कशाची, परत दुसरी दंगलीची. पण दंगल होऊच नये याचा प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम नावाचा प्रकारच नाही. आणि मी म्हटलं की मग ही पद्धत आउटडेटेड झालेली, आपल्याला काहीतरी वेगळी पद्धत डेव्हलप करायला पाहिजे. आणि मग याच्यामध्ये पुन्हा मी तुळशी चांदबी ही कॅरेक्टर किती अजूनही आत्ता विषय काढला की ती त्या बायका माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्यांचं दुःख सगळं तुम्हाला हैराण करतं. त्या तुळशीचा मुलगा मारल्यानंतर ते आदिवासी असल्यामुळं मेलेल्या लोकांना 5,000 रुपये हे मिळतं कॉम्पेन्सेशन. तर ही आदिवासी असल्यामुळं ते काही प्रेत जाळत नाहीत, ते काय करतात, प्रेत पुरतात. तर मग मेलंय तुम्ही केलं की मग आमची नोकरशहा गेलेत, तलाठी वगैरे, कुठं पुरलंय तर गेले तर तिथं उकरत तिथं खाडाचा तुकडा नाही. तर ते कुत्री कशाला ते काय ठेवतील तिथं. मग तिला प्रूव्ह करावं लागेल तो इथंच पुरला होता वगैरे. इतके दिवस तिनं संघर्ष करून तिनं सांगितलेले कथा. वर्ष-2 वर्षाच्या संघर्षानंतर मग तिला 5,000 रुपये मिळाले. आणि मग अनेक सांगतात की तिथंच त्या पायरीवर बसली आणि आता 5,000 रुपयाचं काय करू असं म्हणून तिनं फोडलेला टाहू, त्याची बातमी, माहिती वगैरे. तर अडवाणीच्या याच्यानंतर पुन्हा हे शहरं पेटणार आणि दंगली होणार. आणि माझ्यासारख्याने ते अनेक दंगलीत पाहिल्यानंतर प्रचंड भया, म्हणजे त्याची कल्पनाही आपण सामान्य माणसाला त्याची कल्पना येतच नाही. घरामध्ये 5-25 लोक आतमध्ये घुसलेली आहेत, मुस्लिम असतील किंवा हिंदू असतील, काय ब्रुटली मारतात, काय ब्रुटली अत्याचार करतात आणि मानवतेला. आणि मला हे वाटायचं कारण की अरे मी याचा प्रमुख आहे, आय एम पेड फॉर इट इज माय ड्युटी, आणि मग मी हे केलं पाहिजे. आणि मग त्यांचं दुःख, त्यांच्यावर होणारा अत्याचार हेच एक खूप मोठं तुम्हाला काय स्टिम्युलंट मिळतं. म्हणूया की बा काहीतरी आपण याच्यासाठी केलं पाहिजे. आणि मग पुन्हा एक सर्क्युलर आहे की जर दंगल झाली तर सुप्रीम ऑफ पोलीस और डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. मी माझ्या पुस्तकात उल्लेख केलेला आहे की अशी जर दंगल झाली तर एखाद्या जिल्ह्यात दंगल झाली तर जे SP, हाऊ फार आय एम रिस्पॉन्सिबल फॉर कम्युनल राईट. पहिलं असं आहे की दंगल का होते तर त्याला पहिलं कारण आहे की ऐतिहासिक. आम्ही इतिहासात वाचलं आहे की गझनीच्या मोहम्मदानं भारतावरती 17 स्वाऱ्या केल्या, मंदिरं तोडली, अत्याचार केला. हे वाचल्यानंतर प्रत्येक
हिंदूला, प्रत्येक मुसलमान हा काय वाटतो? गजनी वाटतो. हे जर असेल तर ॲज सुप्रीम ऑफ पोलीस मी इतिहास बदलू शकतो का? नक्कीच नाही. नाही, नक्कीच नाही. दुसरं कारण आहे की इलेक्शन्स, कॅन्डिडेट्स आर सिलेक्टेड अँड इलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ कास्ट अँड रिलिजन. बरोबर आहे. हां, पोलीस अधिकारी म्हणून मी ते काही बदलू शकतो का? नाही. त्याच्यानंतर प्रोव्होकेटिव्ह स्पीचेस आणि रायटिंग्स, तर मी 20 वर्षाचा अभ्यास केला. त्यात 52 केसेस होत्या की स्फोटक बोलण्याच्या वगैरे. त्यातल्या 30 केसमध्ये सरकारने परमिशनच दिली नाही. 20 केसेस कोर्टात गेल्या आणि त्या निर्दोष सुटल्या. त्याच्यानंतर जातीय दंगल झाल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे. तर व्हॉट टाईप ऑफ क्रिमिनल जस्टिस सिस्टीम वी हॅव, याच्यावर आपण कधी विचार केलेला आहे का? भिवंडीच्या दंगलीमध्ये 200पेक्षा जास्त लोक मारले गेलेले होते. पोलिसांनी 962 आरोपींना अटक केली. स्पेशल तपास युनिट CID क्राईमकडे तपास दिला. 3 वर्ष तपास चालला. स्पेशल कोर्ट नेमलं. 3 वर्ष तपास त्यांनी कामकाज चालवलं आणि काय निकाल दिला? 962 पैकी 961 आरोपी निर्दोष सुटले. एकाला शिक्षा झाली, 5,000 रुपये दंड, 2 वर्ष सक्त मजुरी. ही वेंट इन अपील आणि तो तिथंही निर्दोष सुटला. म्हणजे कायदा आहे, पोलीस आहे, सगळं आहे, बट देर इज नो जस्टिस. बरोबर. तर दिस टाईप ऑफ क्रिमिनल जस्टिस सिस्टीम वी हॅव. म्हणून मग मी म्हणतो की अरे मी हतबल आहे, आय एम हेल्पलेस, आय कॅनॉट कंट्रोल कारण त्याच्या कॉजवरतीच माझं नियंत्रण नाही. तर रूट कॉज, रूट कॉजवरती मी काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. तर मग मी पुन्हा या तुळशीकडं गेलो आणि त्यांना काय वाटतं या दंगलीबद्दल. मी तिच्या घरी गेलो की मग ते आपली सावरून वगैरे तुळशी बसली आणि तिला म्हटलं की अरे तुझा मुलगा मारला वगैरे वगैरे, तू ताई तू कुणाला दोष देते वगैरे. ती खचलेली म्हातारी वगैरे बराचसा विचार केला वगैरे वगैरे. तर तिने टिपिकल उत्तर दिलं की प्रत्येक हिंदू स्त्री तिच्यावरती होणाऱ्या अन्यायाला, अत्याचाराला जे उत्तर देते ते उत्तर तिनं दिलं. काय उत्तर दिलं असेल? तुझा मुलगा का मारला गेला, कशामुळं मारला गेला, देवाची इच्छा. हां, त्याच्यापेक्षा आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगळं उत्तर दिलं जातं. मागच्या कर्माचं फळ. तर हे माझं कर्म होतं म्हटली. आपण हिंदू धर्म पाहिला तर आत्ताचं जे आपलं सुख आहे, आपण दोघंही कोटबीट घालून वगैरे मस्त बोलतोय, गप्पा मारतोय. तर आमचा हिंदू धर्म म्हणतो की तुम्ही पूर्वजन्मी खूप पुण्य केलेलं आहे, म्हणून हे सगळं, म्हणून तुम्हाला हे सगळं आहे, तुमचं हे ऐश्वर, माझं ऐश्वर. तुळशीचा मुलगा मारला कारण तिने पूर्वजन्मी काहीतरी पाप केलं होतं म्हणून मारलं गेलं. ते तिनं ॲक्सेप्ट केलं आणि ती शांत राहिली. अशी आपली मानसिकता. म्हणून हे लोक बंड करून का उठत नाहीत वगैरे. तर हे जे त्यांना दिलेली अफू, त्यातून ते बाहेर यायला तयार नाहीत. हाच प्रश्न मी चांदबीला विचारला की अरे तू कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही वगैरे वगैरे, तर का मारलं? तुझ्या नवऱ्याला आणि बहिणीच्या नवऱ्याला क्यों मारा होगा? तर तिनं एक टिपिकल उत्तर दिलं, अल्लाह की मर्जी. ये तो अल्लाह की मर्जी थी. आपण इस्लाम जर वाचलं तर लक्षात येईल की झाडाचं पान सुद्धा अल्लाच्या मर्जीशिवाय हालत नाही. तर माझा नवरा म्हणजे मी ॲज ए सुप्रीम ऑफ पोलीस आय से की आय एम हेल्पलेस. बरोबर आहे. चांदबी म्हणते ये तो अल्लाह की मर्जी थी. तुळशी म्हणते हे तर माझं पूर्वजन्मीचं पाप आहे. डज इट मीन दॅट वी शुड हेल्पलेसली वॉच द कम्युनल रायट? आपण पाहत राहायचं का गमती? नाही, काहीतरी करायचं. आणि मग जे मी केलं तर तो भिवंडी प्रयोग होता. सर, आपण आत्ता बोलत होतो चांदबी आणि तुलसी आणि प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम दंगली टाळण्यासाठी. मग ज्या वेळेला या गोष्टी लक्षात आल्या की ही टाळली जाऊ शकते, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं?
हां, तर मग मी या पॉईंटला आलो की मी पोलीस अधिकारी म्हणून थांबवू शकत नाही. चांदबी म्हणते ये तो अल्लाह की अल्लाह की मर्जी. मर्जी. तुलसी म्हणते हे माझ्या पूर्वजन्मीचं कर्म आहे. पापाचं कर्माचं फळ आहे. तर डज इट मीन दॅट वी शूड हेल्पलेसली वॉच द कम्युनल रायट्स? नाही, आपण काहीतरी करू शकतो आणि जे केलं ते आमचा भिवंडी प्रयोग आहे. बरोबर. या केस डायरींचा अभ्यास करत असताना खरं तर ज्यावेळेला जातीय दंगल झाली त्यावेळेला राजकीय लोकांनी नेहमीप्रमाणे उत्तर दिलं की या दंगलीला कारण काय. तर ते म्हटले परकीय शक्तीचा हात. हां, त्यावेळेला पॉप्युलर होतं. हां, पॉप्युलर होतं. मुंबईचे अधिकारी म्हटले की क्रिमिनल्स फ्रॉम मुंबई दे वेंट टू भिवंडी अँड दे हॅव डन दिस क्रिमिनल ॲक्ट. मला तेही आढळलं नाही. पाकिस्तानचा हात होता का नाही तेही आढळलं नाही. म्हणजे ही कारणं होती. तिसरं कारण होतं की भिवंडीमधील हिंदू आणि मुस्लिम गुंड एकमेकाविरुद्ध लढले, अशी 3 कारणं सांगितली. पण या तिन्हीपैकी एकही कारण मला आढळलं नाही. मी जेव्हा केस डायरीचा अभ्यास केला त्यावेळेला आर्किमिडीजसारखं सापडलं असं मला त्याचं उत्तर सापडलं. त्या केस डायरी घेऊन मी चांदबीकडे गेलो, मी तुळशीकडे गेलो. तर पहिल्यांदा मी तुळशीला विचारलं की ती फिर्याद माझ्याकडे होती तिनं दिलेली की तुळशी तुझ्या मुलाला मारणारे लोक कोण होते. तर तिनं इकडं तिकडं पाहिलं आणि ती म्हटले की साहेब जुनी बात है लेकिन मैं उनके नाम नहीं बोली. तर म्हणले साहब उसमें वली था, तुलसीने सांगितलं, गनी था, अब्दुल्ला था. आणि खरोखर ती नावं त्या फिर्यादीमध्ये होती. आणि माझं नोकरीमधलं ऑब्झर्वेशन की ही गरीब माणसं असं खोटं नाव कोणाचं सांगत नाहीत. मी तिला प्रश्न विचारला की हे कहाँ के रहने वाले, कुठले लोक. तिनं ताडकन उत्तर दिलं की सब यहांच के, पड़ोस के, हमारे मोहल्ले में रहने वाले. आणि चांदबीला तो प्रश्न विचारला. तिनंही त्याच पद्धतीने विचार केला. म्हटली साहेब त्याच्यामध्ये सीताराम था, त्याच्यामध्ये बंडू था, उसमें सुरेश वैती था. आणि खरोखर त्या लोकांची नावं त्या फिर्यादीमध्ये होती. मी विचारलं कहाँ के रहने वाले. तिनंही हेच उत्तर दिलं, यहांच के, पड़ोस के रहने वाले, हमारे मोहल्ले में रहने वाले. आणि मग मारणारे मेलेले मारणारे हे एकमेकांना ओळखणारे होते आणि ते जवळच्याच लोकॅलिटीमध्ये राहणारे होते, एकाच मोहल्ल्यात राहणारे होते. मग मी म्हटलं की वाय नॉट टू ब्रिंग देम ऑन वन प्लॅटफॉर्म. त्यांना पण एकत्रित का आणू नये. त्यातून मग मोहल्ला कमिटीचा जन्म निर्माण झाला. मग मी भिवंडीचा अभ्यास केला की या कुठं कुठं दंगली झालेल्या आहेत. मग हिंदू मुसलमान कुठं कुठं दंगली झालेल्या आहेत, शिया सुनी कुठं कुठं भांडलेले आहेत, दलित सवर्णांची भांडणं कुठं झाले आहेत, महाराष्ट्रीय परप्रांतीय असे दंगली होणारे कुठले स्पॉट आहेत. तसे 70 स्पॉट मिळाले आणि 70 स्पॉटला आम्ही त्या स्पॉटच्या नावानं मोहल्ला कमिट्या स्थापन केल्या. आणि मग काय प्रत्येक गटाचे 50 हिंदू 50 मुसलमान किंवा 50 महाराष्ट्रीयन 50 बाहेरचे लोक, 50 हिंदू 50 सवर्ण, अशा पद्धतीनं त्याचं फॉर्मेशन केलं आणि प्रत्येक समाजातील लोकांना त्याचं प्रतिनिधित्व दिलं. त्याच्यामध्ये होते टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, शेतमजूर, शेतकरी, व्हेंडर्स होते, वकील, डॉक्टर, पण सगळ्याच वर्गातली लोक, त्याच मोहल्ल्यात राहणारे, त्याच वर्गातली प्रत्येक जमातीच्या 5 स्त्रिया. आणि यांची कमिटी केली आणि त्यांना म्हटलं की दर 15 दिवसांनी तुम्ही बैठक घ्या. कारण अडवाणीची यात्रा चालली होती, प्रचंड तणाव वाढलेला होता. आणि ते पोलीस स्टेशनला नाही तर ती मोहल्ल्यामध्ये बैठक घ्यायची. आणि त्या कमिटीमध्ये पुन्हा काळजी अशी घेतली होती की सगळ्या जातीचे, धर्माचे, पक्षाचे लोक होते. फक्त जे कम्युनल डाय हार्ड होते अशा लोकांना बाजूला ठेवलं आणि त्या हद्दीत राहणारे सगळे पत्रकार त्या कमिटीचे मेंबर बनवले.
आणि आमच्या तळाचा जो शिपाई असतो आणि हवालदार त्यांना त्या कमिटीचं अध्यक्षपद दिलं. अच्छा. त्यांना सांगितलं की दर 15 दिवसांनी बैठक घ्यायची. बैठक घेताना सुद्धा पार, मंदिर, मशीद, धर्मशाळा वगैरे कोणाच्या घरात घ्यायची नाही, ओपन ग्राउंडवरती त्या बैठका. आणि या बैठका घ्यायला सुरुवात झाली 88 89 हां. आणि मी तेवढंच काम मी व्यवस्थापनचा विद्यार्थी असल्यामुळं मला कोणी फसवू शकायचं नाही की बैठक झाली नाही झाली वगैरे. खूप मायक्रो मॅनेजमेंटमध्ये मी एक्सपर्ट आहे असा माझा दावा आहे. आणि या बैठका सुरुवात झाली. आणि मग काय झालं की रामलाल आणि अब्दुल्ला एकत्र यायला लागले, बोलायला लागले. तेवढा रामलालच्या लक्षात यायला लागलं की अरे या अब्दुल्लाला आपण ऐकतो तसे काही 4 बायकांनी 25 पोराचं लेंडार आहे, असं काही नाही आहे, असं काही नाही आहे. हा अब्दुल्ला काही पाकिस्तानचा बांगलादेशाचा कधी विचार करतच नाही. यालाही पाणी मिळत नाही, याची लाईट जाते, याचा कचरा उचलला जात नाही, याच्या पोराचा शिक्षक शिकवत नाही. समस्या त्याच आहे. अब्दुल्लाच्या लक्षात आलं की अरे हा आपला इस्लाम संपवण्यासाठी काय प्रयत्न करत नाही, यालाही त्या समस्या आहे. हाही पिराला येतो, हाही दर्ग्याला येतो वगैरे. आणि हे कम्युनिकेशन इस्टॅब्लिश केल्यामुळं मग सिंपथी एम्पथीकडं, मग त्या समस्याकडं आम्ही घेऊन त्यातलं खूप मॅनेजमेंटचे खूप तंत्र त्याच्यामध्ये वापरलेली होती. ते सांगायचं म्हटलं तर एक वेगळं विषय घ्यावा लागेल. परंतु हे आल्यामुळं त्यांच्या मनातली किलमिश कमी झाली. आणि रामलालच्या किंवा अब्दुलच्या लक्षात आलं की बाहेरचा मुसलमान बदमाश असेल, पण माझ्या मोहल्ल्यात राहणारा हा अब्दुल्ला हा काही बदमाश नाही, त्याला भोसकायचं काही कारण नाही. दे बिकेम फ्रेंड्स. दुसरा बेनिफिट आम्ही घेतलं की आत्ता तुम्ही जर पाहिलं की 5 कोटी तक्रारी कोर्टामध्ये पडून आहेत. हो. मी काय केलं की त्या हद्दीतल्या सगळ्या केसेस त्याच लोकांच्या पुढं निर्णयासाठी आणायला सुरुवात केली. म्हणजे छोटी छोटी नवरा बायकोची भांडणं, सासू सुनेची भांडणं, कचऱ्याची भांडणं, नळावरची भांडणं आम्ही तिथं आणायला सुरुवात केली. हवालदार तिथं न्यायाधीश कोण, तो कॉन्स्टेबल किंवा हवालदार न्यायाधीश, आणि आरोपी माहिती, फिर्यादी माहिती, खरं कुणाचं खोटं कुणाचं. आणि मग तिथं क्वालिटी ऑफ डिसिजन वॉज व्हेरी हाय, कारण एव्हिडन्सही खूप खरा मिळायला लागला. आणि मग लक्षात आलं की आमच्या की या मोहल्ला कमिटीमध्ये दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचने दिलेल्या निर्णयापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचा होता. आता पाहिलं ना आपण, आता ही जी पक्षफोडी आणि गद्दारीच्या केसेस 2-2 वर्ष झाले की सामान्य माणसाला कळतं खरं कुणाच, अजून निकाल लागत नाही. आणि हा एक खूप मोठा असं क्रांतिकारक बदल होता. आणि तो दुर्दैवानं कोणी विचारात घेतला नाही. आणि हे मला काही स्वर्गातून कळालं अशातला भाग नाही. मी ज्या वस्तीवरती राहत होतो त्या वस्तीवरचं कुणीच लहानपणी पाहिलं 60-62-65 या सालामध्ये कुणीच पोलीस स्टेशनला जात नव्हतं, कुणीच कोर्टात जात नव्हतं. मग काय व्हायचं, अशी भांडणं झाली की दौंडी दिली जायची, लोक जमायचे, पंच असायचे आणि तो निर्णय दिला जायचा. आणि तासामध्ये अर्ध्या तासात काही वेळा पहाटेपर्यंत केस चालायची आणि निकाल लागायचा. लोक गुण्यागोविंदांनी राहायला लागायचे. ज्या केसमध्ये 20-20, 25-25 वर्ष लागतात तो केस त्याचा निकाल पहाटे. त्यामुळं गुन्ह्यांची संख्या प्रचंड कमी झाली. लोकांच्यामध्ये प्रचंड सद्भाव निर्माण झाला. आमचं पोलीस कॉन्स्टेबलची 100 मित्र झाले मोहल्ल्यातले. त्याच्यामुळं त्याची इंटेलिजन्स मशिनरी आहे ती प्रचंड पॉवरफुल झाली. नक्की. खरा न्याय तुम्हाला या देशामध्ये मिळवायचा असेल तर तो तळाच्या कॉन्स्टेबलपासूनच मिळतो. तो CBI, IB किंवा रॉचा अधिकारी कुणीच देऊ, कारण याला सगळं दंडा घेऊन तो फिरतो त्यावेळेला तो खरा इंटेलिजन्स. तर तो खरी इंटेलिजन्स मशिनरी आमची झाली. पोलिसांची म्हणजे तळाचे कर्मचारी आणि लोकांशी ओळख झाली, ट्रान्सपरन्सी प्रचंड निर्माण झाली.
आणि मग ओळख, हवालदार ओळखीचाच, तोच हवालदार ज्यावेळेला गप्पा मारतो मोहल्ला कमिटीची, त्यावेळेला तो ज्ञानेश्वरीमधली उदाहरणं देतो, भगवद्गीतेतली उदाहरणं देतो, आणि रिक्षा अडवली की मग तो नाही ना, त्याला पैसे घ्यायचं मागायचं धारिष्ट्य होतंच. अच्छा अच्छा मी त्यातला नाही वगैरे. आणि या ट्रान्सपरन्सीमुळं गुन्ह्यांची संख्या प्रचंड, करप्शनची संख्या प्रचंड कमी झाली. पुढचा बेनिफिट असा की मी एरवी तुम्हाला मुंबईचा फौजदार किंवा कुठलाही फौजदार हे मिशा पेळणारा वगैरे, बुलेटवरती जाणारा, लाथा मारणारा, मी त्याला मोहल्ल्यामध्ये झोपडपट्टीमध्ये जायला भाग पाडलं. बोल, त्या लोकांशी बोल, त्यांच्याशी शेक हँड कर. एखाद्या अब्दुल्लानी हात पुढे केला, साहेब नमस्कार, तर ही हॅड नो अल्टरनेटिव्ह बट टू शेक हिज हँड. का नाही, ते इकडे वर खोपडे साहेब आहेत ना बघा, कंट्रोल. आणि मग आम्ही जे म्हणतो की आम्हाला स्वातंत्र्य काळातील पोलीस हवे, तर असे पोलीस आम्हाला मिळायला सुरुवात झाली. आणि मग हे सातत्यानं जवळ आणायला सुरुवात केली. आता हे एवढं यशस्वी एकत्र म्हणजे लोक म्हटले की हां, मग त्यानंतर मग 92 साली तर ते दंगल, बाबरी मशीद आणि याचा पाडला गेला. सगळीकडे तणाव वाढला. भिवंडीतही तणाव वाढला. अनेक लोकांनी तो पेटवण्याचा प्रयत्न केला. पण भिवंडीमध्ये अक्रीत घडलं की हा मेसेज तुम्ही आपल्या या कॉन्व्हर्सेशनमधून जनतेपुढं दिला तर तुमच्या याचं सार्थक असं होईल. की भिवंडीतील मोहल्ला कमिटीच्या लोकांनी निर्धार केला. ते सगळे 1 किंवा 2 हवालदाराभोवती ते 70 मोहल्ले आपापल्या मोहल्ल्यामध्ये फिरायला लागले. कोण दगड जमा करतंय, कोण अफवा पसरवतंय, कोण घोषणा देतंय, याची बित्तम बातमी पोलिसांना देऊ लागले. आणि तिथल्या लोकांनी निर्धार केला की जो निर्धार भारतातील प्रत्येक शहरामध्ये करता येतो, प्रत्येक गावामध्ये करता येतो, ते म्हटले की बाहर कुछ भी होने दो, लेकिन हम हमारा क्या शांत रखेंगे, मोहल्ला शांत रखें. मग आम्हाला बाकी काय आहे, हम हमारा. त्यामुळे 1 मोहल्ला, 2 मोहल्ला, 3 मोहल्ला, 4 मोहल्ला, सगळं भिवंडी शांत राहिलं. 1965, 68, 70, 84 भयानक दंगली झालेलं शहर हे पूर्णपणे शांत राहिलं. जवळची मुंबई मात्र 2दा पेटलेली होती. 100,000पेक्षा जास्त लोक जिवंत जाळले किंवा कापले. तर अशा पद्धतीनं या लोकांनी निर्धार केला आणि भिवंडी शांत राहिली. तर हे तुमच्या याच्यामध्ये इमोशन रेग्युलेशन, इमोशनल रेग्युलेशन आहे आणि नज म्हणून मी काय केलं असेल, नज नावाची एक यांचं पुस्तक आलेलं आहे. की मी काय केलं तर फक्त मी ट्रिगर करायचं काम केलं. प्रत्येक ठिकाणी ट्रिगर हे कुठल्याही अधिकाऱ्याला करता येतं. मी काही फार माझी नोकरी पगार त्यांना वाटला, अमुक केला तमुक केलं नाही. पण हा खूप मोठा शास्त्रीय आणि मॅनेजमेंटच्या दृष्टीनं केलेला अभ्यास आहे. तर हे शांत का राहिलं, तर मी इथं काय केलं या मोहल्ला कमिटीमध्ये की मोहल्ला कमिटीचे जे मेंबर होते हे सगळे तळाचे मेंबर होते. आणि त्याच्या अध्यक्षपद जे दिलं होतं म्हणजे आमचे हवालदार होते ते देखील आमच्या या पोलीस हायरार्कीमधले हॅव नॉट्स म्हणजे खूप तळाचे लोक होते. इथं सुद्धा हे चांदबी तुळशी यांच्या नवरे भाऊ वगैरे हे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं असायचे. पावलो फ्रियरो म्हणतो आणि ते आम्ही सूत्र इथं कसं पाळलं की गिव पॉवर टू द पॉवरलेस. या मोहल्ला कमिटीमध्ये आम्ही काय केलेलं आहे, तळाच्या माणसाला ती शक्ती दिली, शक्ती दिली, अधिकार दिले. आणि हे पुन्हा कुठल्याही जातीचा कुठल्याही दर्जाचा असला तरी त्याला मेंबर म्हणून समान अधिकार होता. बरोबर आहे. हां, म्हणजे पारध्याचा माणूस देखील तोच निर्णय देणार आणि अगदी ब्राह्मण जरी असेल तरी त्याला तेवढाच अधिकार. तर समानता आणली आणि तळाच्या लोकांना आम्ही अधिकार दिले.
हवालदार जो कॉन्स्टेबल होता त्याला या हायरार्कीमध्ये आणि पोलिसिंगमध्ये खूप कमी पॉवर असतात, त्याला पॉवर दिली होती. आणि दुसरं, गिव्ह पॉवर टू द पॉवरलेस अँड गिव्ह व्हॉइस टू द व्हॉइसलेस. हे महत्वाचं आहे. हां, त्याला त्याचं मत मांडायचा अधिकार आम्ही सामान्य माणसाला तिथं दिलेला होता. आणि असं जर केलं तर मग कुठली सोसायटी खूप स्वतःची प्रगती करायला तयार होते. अनुचित दंगलच नाही थांबली. त्यानंतर भिवंडीचं ज्यावेळेला इकॉनॉमिक स्टडी केला अलीकडच्या सरकारने, तर खूप फास्ट डेव्हलप होणारं जे शहर आहे त्याच्यामध्ये भिवंडीचा पहिला नंबर आलेला होता पहिल्याच अटेम्प्टमध्ये. तर अशा पद्धतीनं मग त्याच्यामध्ये तुमची सगळी सिंपती, एम्पथी आणि कलेक्टिव्ह एम्पथी तुम्हाला ती क्रिएट करता येऊ शकते. अगदी. हां, आणि मग अगदी अलीकडंच ऑक्सफर्ड प्रेसने एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, एथनिक व्हायलन्स इन इंडिया अँड हिंदू मुस्लिम रिलेशन्स. तर आत्तापर्यंतच्या जातीय दंगली किंवा सोशल कॉन्फ्लिक्टवरती उपाय काय, तर एवढा 10 वर्ष अभ्यास करूनही त्यांनी सांगितलं की भिवंडी एक्सपेरिमेंट इज द ओनली सोल्युशन फॉर सोशल कॉन्फ्लिक्ट. अमेरिकन लायब्ररीजनं तर रिसर्च ऑथर. त्याच्यानंतर चीनमध्ये काय झालेले की तिथं खूप प्रगती झाली, पण काही गटाला त्याचे फायदे गेले तर काहींना गेले नाही. दॅट इज व्हाय दे आर एक्सपेक्टिंग सोशल कॉन्फ्लिक्ट इन चायना. बरोबर. तर म्हणून अमेरिकेच्या एका संस्थेनं जगभरातील जे सोशल कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशनचे प्रयोग केले, अशा लोकांची नावं करून त्यांना तिथं इन्व्हाइट केलं होतं. तर 2009 साली मला देखील चायनाला इन्व्हाइट केलं होतं, नॉट एज ए पोलीस ऑफिसर, पण रिसर्चर आणि सोशल कॉन्फ्लिक्टवरती काम केलेलं. तिथं मी प्रेझेंटेशन केलं तर तिथं 21 प्रयोग आलेले होते. त्याच्यातला सगळ्यात उत्कृष्ट प्रयोग म्हणून हा भिवंडी प्रयोग निवडला गेला. अर्थात मी त्यांना विचारलं की असं का, म्हणजे निवडण्याचं कारण काय, तर ते म्हटले की एखाद्या सोसायटीमध्ये आणि देशामध्ये असा जर सामाजिक प्रयोग करायचा असेल तर यू हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन व्हेरियस अस्पेक्ट ऑफ दॅट नेशन ऑर सोसायटी. बरोबर. चीनमध्ये प्रयोग करायचा म्हटलं तर चीनमध्ये पॉलिटिकल पार्टी किती आहेत? एकच आहे. भारतात असंख्य आहेत. नुसत्या रजिस्टर्ड 1800 पेक्षा जास्त आहेत. तर इथं तुम्हाला काम करताना चीनमध्ये रिलिजन किती आहेत? नाहीच आहे. आपल्याकडे रिलिजन किती आहेत? जवळपास प्रत्येक रिलिजन. आपल्याकडे लँग्वेजेस किती आहेत? भरपूर आहेत. चीनमध्ये एकच लँग्वेज आहे. तर मग एकच लँग्वेज, आणि तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला एकत्रित करून त्याचं कटबोळं करायचं असेल तर तुम्हाला तो एक सोशॉलॉजिकल आस्पेक्ट हा प्रचंड विचारात तुम्ही घेतला आहे असं त्यांचं म्हणणं. आणि म्हणून त्यांनी रिझल्ट दाखवून दिलेला आहे आणि इट इज रेप्लिकेबल. तर हा सगळा प्रयोगच मुळे सिंपती, एम्पथी आणि तुमचा इमोशनल इंटेलिजन्स हा सगळ्यात मोठी केस स्टडी आहे. आणि ते असं नाही एका कुटुंबावरती, कॉम्प्लेक्स, भारतातली सगळ्यात कॉम्प्लेक्स सिटी म्हणजे भिवंडी आहे. तिथले इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स बघा, हे बघा, पण ते आखताना, इम्प्लिमेंट करताना हे सगळे इश्यू विचारात घेतलेले आहेत. असं नाही की काहीतरी जाऊन हॉचपॉच केले. आणि मग त्याच्या पाठीमागं असलेला प्रचंड रिसर्च, आणि मग जो इम्प्लिमेंट करतो त्या माणसाची इमोशनल IQ, इमोशनल क्वोशंट, तर तो किती असावा. तर त्यावेळेला मी ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला मी म्हणेन की अरे हो, मी जे यशस्वी झालो तर हे ओनली बिकॉज ऑफ माय इमोशनल स्ट्रेंथ. मला माझे इमोशन्स माहिती आहेत. बरोबर. आय नो द इमोशन्स ऑफ अदर्स. करेक्ट. आणि मी माझ्या इमोशन्स मी कंट्रोल करू शकतो. मी शिकलो ते. नाहीतर काही हे सांगताना मला माझे इमोशन मला नाही सांभाळता येत. मी जसे आणि प्रयोग केले आणि एन्काउंटरबद्दल सांगितलं, त्या तुळशी चांदबी पाहिलं की मी एकदम
नर्वस होतो. इतक्या वेळा मी त्या कथा सांगितल्या की त्या सगळ्या माझ्या डोळ्यापुढं उभं राहतं. साहजिक. पण ते कंट्रोल केल्या मी. सो आय नो माय इमोशन्स, आय नो द इमोशन्स ऑफ द सोसायटी फॉर विच आय एम वर्किंग, अँड आय नो हाऊ टू मॅनेज माय इमोशन्स, अँड आय नो हाऊ टू मॅनेज देअर इमोशन्स. आणि त्यातून मग तुम्हाला एक वेगळं मॉडेल देता येतं. नक्की. तर या कृतीतून तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यामधनं आपल्याला शिकता आल्या. सर, त्याच्यानंतर मला एक 2-3 गोष्टींकडे तुम्हाला घेऊन जायचंय. एक मला एक प्रसंग आठवतो जिथे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगितलं होतं की देर इज नो प्लॅन. एका मीटिंगमध्ये त्यांनी विचारलं व्हॉट इज द प्लॅन ऑफ ॲक्शन, आणि तुम्ही कुणीतरी विचारलं डू यू हॅव अ प्लॅन, आणि तुम्ही ब्लँकली सांगितलं होतं की देर इज नो प्लॅन. आणि त्याच्यानंतर तो कॉन्फ्लिक्ट बराच वाढला होता. हा, म्हणजे मला वाटतं एक मीरा बोरवणकर त्याच्यामध्ये होत्या. हा, नाही बरोबर आहे. तर ती ज्वालासिंगची केस स्टडी. ज्वालासिंगची केस स्टडी. ज्वालासिंग नावाचा कंधार भटमधला त्याच्या गँगनं महाराष्ट्र, राजस्थान, आंध्रा इथं प्रचंड धुमाकूळ घातलेला होता आणि जिनं मुश्किल झालेलं होतं. आणि मग महाराष्ट्र पोलिसांची एक टीम आणि माझी एक वेगळी टीम. मी म्हटलं की तुम्हाला ट्रॅडिशनल पद्धतीनं तुम्हाला पकडता येणार नाही, तुम्हाला एक वेगळी मेथड करावी लागेल. आणि म्हणून मग एक कंधार भट जमातीचा मी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतर्फे सगळा अभ्यास केला. मग त्यांचं शिक्षण काय, त्यांचा दर्जा का, शिक्षण, एज्युकेशन क्वालिटी, त्यांचा व्यवसाय ते काय करतात वगैरे, त्यांचे रिच्युअल्स काय, रिलिजन काय वगैरे. आणि हे तुम्हाला समजून घेतलं तर माझ्या लक्षात आलं की 5 ते 6% लोक गुन्हेगारी करतात, बाकी सगळा जमा 95 ते तर ते मजुरी करतात, कुणाची शेती, काही बऱ्याच वेळा दारू गाळून पोट भरतात वगैरे, पण ते कुणाला मारत नाहीत वगैरे. तर मग या 95% लोकांना मी माझ्या बाजूला घेतलं. मग त्यांच्या बैठका अमुक, आणि त्यांना सगळ्यांना त्या गावातल्या मोहल्ला कमिटीचे मेंबर्स बनवले. म्हणजे एरवी दारू गाळणारे असे जे स्टेटस होते ते गावातले पाटील, देशमुख, ब्राह्मण यांच्याबरोबर गावाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी झाले. मुलांच्या शिक्षणाबद्दलचे सेमिनार घेतले, त्यांना काय सोयी आहेत वगैरे ते घेतले. ते लोक माझ्या बाजूला आले आणि हे गुन्हेगार वेगळे पाडले गेले. आणि हे लोक एक करून यायला लागले आणि आम्हाला त्यांची माहिती द्यायला लागले. ज्वालासिंग कुठं आहे काय. तर आपल्या भगवद्गीतेमध्ये महाभारतामध्ये तो संजय नाही का, त्याला युद्ध, तसं मला माझ्या खुर्चीमध्ये बसून हा ज्वालासिंग दृष्टी भारतात कुठं फिरतो याची माहिती मला इथं बसून मिळायला लागली. आम्ही त्याच्यावरती रेड टाकायला सुरुवात केली आणि त्याला आम्ही सांगितलं की आम्ही तुला शूट करू आणि तू जर शरण आला तर आम्ही गुन्हे गेल्यानंतर तुझं रिहॅबिलिटेशन करू. पण इतके छापे पडायला त्याच्या लक्षात आले की आता आपण गोळीचे शिकार बनू. तर त्या मधल्या काळात काही गुन्हेगार येऊन मला ते भेटायला लागले. आम्ही त्यांना म्हटलं की बा आम्ही तुम्हाला अटक करत नाही, आम्ही सगळे आल्यानंतर मग अटक करू, कारण मला ज्वालासिंगवरती प्रेशर तयार करायचं होतं. आणि बैठक आमची डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यावेळेला अरविंद इनामदार आले आणि त्यांनी बैठक घेतली. त्यावेळेला मी पुण्याचा ग्रामीण SP बोरवणकर, सातारला, आणखी सोलापूरला, आणखी अकोला वगैरे सगळ्या जिल्ह्याचे SP आलेले. आणि तिथं बोरवणकरनी सांगितलं की याचं काय झालं, ज्वालासिंगचं काय झालं, DGनं वगैरेचं. म्हटले बोरवणकर म्हटली सर वो तो नहीं मिला, लेकिन सुप्रीम ऑफ पुलिस पुणे उन्होंने ही हैज हार्बर सम 40 क्रिमिनल्स. अच्छा. हां, हार्बर्ड सम 40 क्रिमिनल्स. हां, 40 क्रिमिनल्स. ओके. म्हणजे त्यांना काय आश्रय दिलाय. पोचलंय त्यांना. पोचलंय म्हणे त्यांच्याकडं.
आणि ते होतं ते तेवढे क्रिमिनल होते आमच्याकडे. आणि खाली ते लोणी काळभोर पोलीस स्टेशन ते रोज हजेरी लावायचे वगैरे. तर हे सगळं अनकन्व्हेन्शनल पद्धतीचं याच्यामध्ये डीजीनी उभं केलं. खोपडे इज इट ट्रू? म्हटलं सर 40 नाही 60 गुन्हेगार आहेत ते. काय झालं असेल काय, 60 गुन्हेगाराला संरक्षण दिलेलं आहे. काय बापरे, ती सगळे अधिकारी वगैरे स्टंड झाले. काय करणार तुम्ही, काय तुमचं प्लॅन? म्हटलं सर आम्ही ते बाकीचे आले की मग ते सरेंडर होऊन आम्ही त्यांचं रिहॅबिलिटेशन करणार आहे. तुम्ही काय स्वतःला काय कृपलानी समजता की विनोबा भावे समजता काय? म्हटलं सर आपली आत्ताची जी पोलीस पद्धती जी चालू आहे त्याच्यामुळे त्यांना पकडणं शक्यच नाही. आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पकडायला पाहिजे. काय तुमच्याकडं प्लॅन? म्हटलं माझ्याकडे प्लॅन आहेत ते वेगळे आहेत. आम्ही मोहल्ला कमिट्या गावोगाव स्थापन करून संरक्षण मंडळं उभी केलेली आहेत. मी नुसतं मोहल्ला कमिटी म्हटल्याबरोबर ते एवढे भडकले, अहो ते बंद करा तुमचं नाटक, ते भिवंडीला चाललं, इथं नाही चालणार, इथं नाही चालणार तुम्ही. आणि हे बघा जर का दरोडा दुसरा पडला तर आय विल होल्ड यू रिस्पॉन्सिबल, यू विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दिस ॲक्ट. हे सगळं सगळ्या समोर तानातानी. आणि डीजी बरोबर असं बोलणं आणि हे करणं, पण ते कन्व्हिक्शन. मी म्हटलं की बा तुम्ही या पद्धतीनं करू शकत नाही. आणि ज्या पद्धतीनं ब्रुटल गुन्हेगारी करतात ते तुम्ही नुसता पाठलाग करून होणार नाही. हो ना, तुम्ही त्यांना जेवढा त्रास द्याल तेवढा त्रास ते पब्लिकला देतात. ते फार ब्रुटली लोकांना मारतात. बरोबर. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पकडा. मी आणि गंमत अशी की मग ज्वाला सिंगनी मला निरोप आला की सर तुम्हाला भेटण्यासाठी येतोय वगैरे. ज्वाला सिंग की जो सगळ्या महाराष्ट्रात आणि डीजी हो म्हटलं भेट वगैरे. मग देहूट आळंदीजवळ एक डोंगर आहे, तिथली एक जागा ठरली आणि तिथं ये म्हटलं भेटायला आम्हाला. मी आणि माझा एक शिंदे म्हणून इन्स्पेक्टर LCBचा, आम्ही दोघं गेलो. आमच्याकडे काय वेपन नाही. आणि ते कुठून तरी एकदम झुडपातून आळून माझे पाय धरले. हां. आणि म्हटलं सर माफ करा मला, मी गुन्हे केलेले आहेत, पण मला तुम्ही मी शरण येतो, मला माझे सगळे गुन्हे माफ करा. त्याला म्हटलं गुन्हे माफ करायचा मला अधिकार नाही. ते सगळे तू हजर झाल्यानंतर कोर्टात उभं राहील, कोर्टात केसेस चालतील, त्यातून सुटल्यानंतर मग त्या प्रोसिजरच्या नंतर मग तुझं रिहॅबिलिटेशन करायची. भले मी इथं असो नसो वगैरे, माझ्याकडे सर्व्हिस अजून 12 वर्षे आहे, मी तुझं करेन. नाही म्हटलं असं कर. नाही म्हटलं पण मी तुला तसं कायद्यापुढं सगळे समान आहेत आणि तो आलाय म्हणून मी तुला गोळी घालणार नाहीत, तर तू जाऊ शकतो. आणि त्याला मी जा म्हटलं. म्हणजे तो शरण आलेला, तुम्ही त्याला जायला ना म्हणलं मी तसा तो त्याने आड घातली ना, माझे गुन्हे हे करा मग मी शरण येतो. नाही म्हटलं तसं, तुला सगळे केले तरच मी खोटं आदेश देणार नाही, नाहीतर मग तुला बुलेटलाच सामोरं जावं लागेल. आणि दॅट मच कॉन्फिडन्स आय हॅड की तो एक ना एक दिवस मग तो एन्काउंटरमध्ये मारला जाईल. 2 दिवस गेला, पण हे गुपित राहत नाही ना, कुठून ते DG पर्यंत गेलं. म्हणे तो शरण आला होता आणि तो खोपड्याने सोडून दिलं. पण नंतर 4 दिवसांनी पुन्हा ते 60 होती, त्याचे 65 झाले. ज्वाला सिंग आमच्या ऑफिसला आला, सगळे जमले, फोटो काढला, शरण आला आणि जेलमध्ये टाकून दिला. आणि दाखवून दिलं की यस आपल्याला या मेथडनी काम करता येतं. हां. आणि मग पुन्हा हे सगळे जे लोक जोडले 95% हे सगळे इमोशनली जोडले गेले ना. अगदी साहेबांनी शब्द दिलाय. त्यांची प्रमुख होती एक डोळा गेलेली बाई, तिचं नाव मी विसरलो, तर ती त्यांची लीडर होती. ती दारू गाळल्यानंतर ती हप्ते बिप्ते द्यायचं काम सगळं पोलिसांना तिच्या ती करायची. ती मला भेटायला आली. मला म्हटलं की तुझं हे बघायला यायचे मला. तर ते पुण्याच्या पलीकडच्या बाजूला गावाचं नाव विसरू, त्यांचं डिस्टिलेशन सेंटर. बरं. हो, ते सगळं मी फिरून बघून आलो.
ज्वाला सिंगची आई मला भेटली, मग तिच्याशी मी बोललो वगैरे. आता पोलीस सगळे असे गडबडून जातात की खोपडे साहेब तर काय यातून आपल्या हप्त्यात काही सहभागी नाहीत, आता उद्या पोलीस पाठवून सगळं उद्ध्वस्त करतील, आपल्या पोटा पाण्याचं काय. मला तसं काही त्यातलं कळतच नाही. लोकांनाही वाटले साहेबाला काय नाही, पण ते ओळखतात. पण एवढं तुम्हाला बॅलन्स ठेवावा लागतो वगैरे. मी नाही काही बोललो नाही, गेलो भेटलो वगैरे आणि तिला म्हटलं की बघ तुला तर माहिती आहे तो गोळीचा शिकार होईल, पण त्या समाजाचं एवढं प्रेशर त्याच्यावरती तो आला आणि सरेंडर केला आणि आता तो पुन्हा याचा व्यवसाय आपला जमीन विक्रीचा वगैरे असे काहीतरी व्यवहार करून तो म्हणजे तो आता मेनस्ट्रीम मध्ये मेनस्ट्रीम सगळेच असे मेनस्ट्रीम मध्ये आले. मेनस्ट्रीम मध्ये आले ते. तर हे अशा सगळ्या गमती म्हणजे इतक्या बट याच्यामधनं जी एक गोष्ट मला दिसतीये की तुम्ही त्या रूट कॉजला ऍड्रेस करताय, कारण तुम्ही इमोशनली कनेक्ट होता. शेवटी तो सुद्धा असा माणूस वाईट नाहीये, माणूस वाईट नाही तुम्हाला, त्याला आपण कन्वर्ट करू शकतो. तो इट इज माय ड्युटी टू क्रिएट अन एन्व्हायरमेंट. आणि ते पोलीस शिपाई सुद्धा लोकांना हे यानं कामं कशी केली, म्हणजे त्यात आशुतोष वर्षांनी प्रश्न उपस्थित केले की एका अधिकाऱ्याला हाताखालचे लोक कसे काम मानायला लागले. बरं मला काहीच अधिकार नव्हते, बरं त्यांच्या पोटा पाण्यावर उत्पन्नावर तुम्ही लाथ मारली की सगळं संपलं, मग ते साहेब गेला खड्ड्यात आणि काय आम्हाला काही घेणं नाही. तरी हे का केले तर नुसती गिव्ह पॉवर टू द पॉवरलेस एवढंच नाही, तर मी या स्कीममधून या पॉवरलेस लोकांना आणि डाऊन ट्रॉडन लोकांना मी आत्मसन्मान दिलेला होता. तो त्यांना कधीच मिळाला नव्हता. आता आमचा शिपाई सुद्धा जीव तोडून सगळे मी आपलं बसून, पण हे बैठका घेणं, याला भेट त्याला भेट. त्या मोहल्ल्यामध्ये कुणाचं पितृपंधरवडा असेल त्याला पाहुणा जेवावा लागतो ना. तर हिंदू मराठा किंवा हिंदू तेली असेल तर मग त्या शिपायाला, त्या हवालदाराला, अध्यक्षाला बोलवायचे पितृपंधरवड्यात पाहुणा जेवायला. एखादं मयत झालं तर आपल्या अध्यक्षांच्या हस्ते काय हार टाकल्याशिवाय प्रेत उचललं जात नव्हतं. तिथल्या शाळेतला ध्वजावंदन अमुक तमुक कार्यक्रम असेल तर प्रमुख पाहुणा कोण? हवालदार. एरवी त्याचा आनंदाचा भाग कसा, म्हणजे सगळ्यांना मी दोष देत नाही, मग समजा त्याचं 50 रुपये त्याचं उत्पन्न आहे बाहेरचं वगैरे, आज त्याला 30 रुपये मिळाले तर त्याला दुःख होतं. कशाबद्दल? 20 रुपयाबद्दल. पण दुसऱ्या दिवशी 70 रुपये मिळाले तर त्याला आनंद होतो. कशाबद्दल? 20 जास्त मिळाले. पण मी गेल्याशिवाय प्रेत उचललं नाही हे तो बायकोलाही सांगतो, गावाकडेही सांगतो आणि आत्ता सुद्धा सांगतो की मी कित्येक पिढ्यांना तो सांगतो. हा जो त्याला आत्मसन्मान आहे, कारण हा आत्मसन्मानच कुणी द्यायला मागत नाही ना. आणि ही ह्युमन नीड आहे. तुम्ही हायरार्की ऑफ नीड तुम्ही मास्लो जर गेला, अन्न वस्त्र निवारा सिक्युरिटी कनेक्टेडनेस, तर या प्राणी प्रेरणा आहेत. खरी मानवी गरज आहे दॅट इज द सेल्फ एस्टीम आणि लव. तर ते द्यायचं काम या स्कीममधून केलेलं. कारण त्यालाही मला आदर द्यावा हे माझ्या मनामध्ये आहे. आमचा एक मित्र शिंदे म्हणून, त्याच्या घरी मी गेलो याला सातारला. त्याचे वडील होते, माझ्या काय लक्षात नव्हतं. तर ते मला तिथं गेल्यानंतर तो फोटो घेऊन आले. तर म्हणले खोपडे साहेब तुम्ही लोणंदला आला होता, त्यावेळेला जेवणाची पंगत होती, हे बघा शेजारी बसलो ते मी आहे. एरवी SP जेवायला गेला तर त्याचं काय 5 स्टार हातूनमधून जेवण. मी म्हणणार मला माझं एकट्याला जेवण नको आहे. तुम्ही जर सगळ्यांना जेवण देणार असाल आणि सगळे माझ्याबरोबर बसते असतील तरच मी जेवण, नाही तर मला आय एम नॉट इंटरेस्टेड. आणि मग ही ब्रदरहूड ज्यावेळेला मी निर्माण केली त्याच वेळेला लोक माझ्यावर उभे राहिले ना. याच फिलिंगमधनं मग तुम्ही म्हणजे त्या पारधी समाजाचं किंवा यांचं पुनरुत्थान जे ते हे
पारधी पुनर्वसनाचा जो प्रयोग आहे तो सगळा यातूनच उभा राहिलेला. कारण मी माझ्या लहानपणी शंकर पारधी पाहिलेला होता आणि त्याचं जगणं पाहिलेलं होतं. तो आपला लंगोटी घालायचा आणि पक्षी मारायचा. त्याची बायको माली होती. ते जाडं भरडं लुगडं, हातात काटकी घ्यायची, एक डबा असायचा त्याला भगुलं म्हणतात बा, ती घेऊन घरोघर फिरायची. मग त्यातच आमटी, त्यातच भाकरी, त्यातच शिळपाकं ती जमा करायची आणि खायची आणि जगायची. ह्याच्या पलीकडे त्यांचं जगणंच नाही. आणि मी याला गेलो, सातारला गेलो होतो, फलटणला पारधी विरुद्ध मराठा बागायतदार यांचा मोठा संघर्ष उभा राहिलेला होता. तर ते रामराजे निंबाळकर तिथले आमदार, त्यांचं डेलिगेशन आलं, ते म्हटले की अहो हे पारधी फार माजलेत, आम्ही एक दिवस त्यांचं ढोकी करू. ढोकी म्हणजे काय, ढोकीला पारध्यांना जिवंत जाळलं होतं असं होईल म्हटले. आणि मग मी ती समस्या समजून घेतली, पारध्यांचा सगळा अभ्यास केला वगैरे. आणि मग काय केलं, या पारध्यांना पारधी पुनर्वसनाचा जो प्रयोग केला तर ते क्रिमिनल पारधी आणि नॉन क्रिमिनल पारधी असे शोधून काढले आणि प्रत्येक पारध्याला एक एक गाव वाटून दिलं आणि त्याला म्हणजे जहागिरी दिली त्याला. आणि त्या पारध्याला सांगितलं की तू या गावाचा रखवालदार, रात्री सगळ्यांचं रक्षण करायचं. त्या गायी वगैरे असतात ना त्याच्या बसून फिरतात, आणि तुझ्या बायकांना काम हे या गावातच मिळेल. तू दुसऱ्या गावात द्यायचं नाही, पण तुझ्याकडे जर गुन्हेगार पारधी नातेवाईक आला तर त्याला इथं येऊ द्यायचं नाही. आणि गावाने मग वर्गणी करून त्याला पैसे द्यायचे त्या ह्याच्याबद्दल. आणि गावाचं रक्षण करणं म्हणजे मर्दानी काम झालं ना. हो. तर तो रिस्पेक्ट त्याला, आणि प्रत्येक गावात त्याला मोहल्ला कमिटीचा मेंबर केला. मग तो बागायतदार, पाटील, देशमुख यांच्या बरोबरीनं गावाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी झाला आणि सगळे गुन्हेगारी प्रचंड कमी झाली. तर हा तो पारधी पुनर्वसनाचा प्रयोग. वा. आणि त्याच्यानंतर तुम्ही राजकारणाकडे कसं वळला? मला आठवतं तुम्ही आम आदमी पार्टी सोबत हो. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या इलेक्शनला होता. हो. त्याच वेळेला मी सुद्धा आम आदमी पार्टीचा मेंबर होतो. अरे वा. म्हणजे आपण पण नंतर मात्र मी ते नाही झालं. आपल्याकडे पॉलिटिकल सिस्टम काय तेवढी हे नाही. बरोबर. तर त्याचं असं झालं की शेवटी सामाजिक स्वास्थ्य ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे या पॉलिटिकल पार्टीजकडे असते, म्हणजे गव्हर्नमेंटकडे असतं, आणि तुम्हाला ते इलेक्शनमधूनच तिकडं जावं लागतं. तर नुसतीच राजकारणावर टीका करण्यापेक्षा, शिव्या देण्यापेक्षा तुम्ही राजकारणातच उतरा ना. आणि मग त्यासाठी तुम्हाला पॉलिटिकल सिस्टीम समजावी लागेल आणि पुन्हा ती सिस्टीम बदलावी लागेल. आपण सगळे म्हणतो ते सगळं बिघडलंय वगैरे, अरे पण बदलायची कोणी? आणि मग जोपर्यंत तुम्ही त्या ह्याच्यात उतरत नाही सिस्टीममध्ये, तोपर्यंत यू कॅनॉट चेंज इट. शेती बदलायची असेल तर तुम्हाला शेतात उतरावं लागेल. आणि म्हणून मग मी स्वतःच त्या ह्याच्यामध्ये उतरलो आणि त्यातून मी ही सगळी पॉलिटिकल सिस्टीम समजून घेतली. आणि मग आता आपण काय करतो की फक्त चेहरे बदलतो. हे सरकार जाऊन ते आलं, ते जाऊन हे आलं. हा मुख्यमंत्री उद्धवजी गेले आणि देवेंद्रजी आले, देवेंद्रजी गेले आणि पुन्हा शिंदे आले. आमच्या जगण्यात काही फारसा फरक पडत नाही. पण कारण फक्त 10% दोष हा माणसामध्ये असतो. माणसं बदलण्यामध्ये 90% दोष हा व्यवस्थेमध्ये असतो आणि ग्रेडशिवाय काही होत नाही, विचारत नाही. आणि म्हणून मग मी वेदकालीन शिक्षण पद्धती, मोगलांची शिक्षण पद्धती, मेकॉले अभ्यासला, गांधीजींची नई तालीम, जे कृष्णमूर्तींचा तत्त्वज्ञान समजून घेतलं, ज्ञान रचनावाद मी अभ्यासला, न्यू एज्युकेशन पॉलिसी मी अभ्यासली. आणि ते करून गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये जो काय दोष आहे ते काढण्यासाठी म्हणून कुडाची शाळा हा प्रकल्प मी सुरू केला. आणि कुडाची शाळा म्हणजे काटक्यांनी बनवलेली शाळा, ती माझ्या बालपणीची शाळा. मला कुठली शाळा आवडली नव्हती, आवडली होती फक्त ती कुडाची शाळा. कारण त्या शाळेला दारच नव्हतं.
आणि दार नसल्यामुळं आम्ही शेतात भटकायचो, दगड धोंडे प्राणी पक्षी किडे मकुडे पाहत असो. आणि आत्ता माझ्या लक्षात आलं की इतर कुठल्याही शाळेपेक्षा मी त्या शाळेत जास्त शिकलो, कारण त्या शाळेत निरीक्षण करायला शिकलो, प्रश्न विचारायला शिकलो, प्रयोग करायला शिकलो, भांडायला शिकलो, शिव्या द्यायला शिकलो. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आम्ही स्वप्न बघायला शिकलो. गावात पोलीस शिपाई आला की आम्हाला शिपाई व्हावं वाटायचं, बसमध्ये गेलं की कंडक्टर व्हावं वाटायचं, आकाशातून विमानं गेली की पायलट व्हावं. तर ही स्वप्न आम्हाला दिली. आत्ताची शाळा हे नुसते एखाद्या मशीनसारखी इकडून मुलं घालायची आणि तिकडं बाहेर काढायची. परंतु सगळ्यात मोठा जो लॅक्यून आहे, तर जन्मलेलं प्रत्येक मूल हे एक किंवा अनेक गोष्टीमध्ये जिनियस असतं. नक्कीच. तर ते पालकांनाही ओळखता येत नाही, शाळाही ओळखत नाहीत. ते ओळखण्याचं काम आमची ती कुडाची शाळा करते. 10वी-12वी नंतर काय करिअर करायचं हे तुम्हाला ती शाळा शिकवते. शिकणं ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, ही तुम्हाला ती शाळा शिकवते. ही शाळा 6 एकरावरती शाळा आहे. शाळा आहे पण विद्यार्थी नाहीत, शाळा आहे पण शिक्षकही नाही. विद्यार्थी कोण असेल मग? गेटमधून आत गेलेला 3 वर्षाचा नातू आणि 90 वर्षाचा आजोबा हे दोघं एकाच वेळी विद्यार्थी म्हणून जातात. अशा प्रकारची ती शाळा आहे. गेले 8 वर्ष त्या शाळेवर आम्ही काम करतो आहे. तर तुमच्यासारख्या तरुण लोकांनी तिथं यावं आणि तुमचा इन्साईट द्यावा. आणि मी आमच्या प्रेक्षकांनाही म्हणू शकेल की तुम्ही तिथं या आणि मग आपल्याला देखील निवृत्तीनंतर करता येऊ शकतं. आणि पुढच्या पिढीसाठी आता मी सुद्धा माझा नातू कबीर का चाललं हे वगैरे, तर कबीर आणि सारा हे 21व्या शतकाला सामोरे जाण्यासाठी आणि जागतिकीकरणामध्ये सक्षमपणे उभे राहण्यासाठी आपल्याला एक शिक्षण पद्धती हवी. तर एक आजोबा म्हणून मी तो प्रयत्न करतोय. प्रत्येकानं आपल्या कबीर सारासाठी करावं आणि त्या शाळेला भेट दिल्यानंतर मग तुम्ही तुमचा इन्साईट देऊ शकाल की कशा पद्धतीनं ही शाळा आणखी प्रभावी करता येईल. आणि हे देखील हा देखील जो भाग आहे तो नातवांच्याबद्दल असलेलं प्रेम, सिंपथी, एम्पथी, आपुलकी, प्रेम आणि एकूणच समाज हा सुरक्षित, समृद्ध, निरोगी आणि आनंदी बनला पाहिजे यासाठी चाललेली धडपड आहे. तर अतिशय सुंदर हा तुमचा प्रकल्प आहे सर. आणि अतिशय क्रांतिकारक बदल त्यातनं घडावेत आणि घडत राहतील. ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक व्यवस्थेला चॅलेंज केलं आणि ती व्यवस्था समजून घेऊन त्याला चॅलेंज केलं, समजून घेऊन त्याला चॅलेंज केलं, त्याच पद्धतीने तुम्ही या व्यवस्था परिवर्तनात पूर्णपणे आमचा सहभाग, आमच्या प्रेक्षकांनाही मी म्हणेल की नक्कीच सहभागी व्हा, कारण हे सगळ्यांचं मिशन आहे आणि हे सगळ्यांचं काम आहे. शेवटी तुमच्या या प्रकल्पाला अनेक अनेक शुभेच्छा सर. आणि आमच्याकडे एक प्रथा आहे, प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याला मी माझा सही केलेला मग देत असतो आणि त्यांच्या स्वाक्षरीचा मग हा मी माझ्यासाठी ठेवतो, जेणेकरून सकाळची कॉफी आपल्याला नेहमीच लक्षात राहील. वा 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 वा. याच्यावरती आपला जो फोटो आहे तो खूप जुना आहे. ते काय हरकत नाही, जुना असला तरी तो मीच आहे. नक्कीच. वा, थँक्यू. हे तुमच्यासाठी. वा. आणि हाच मग तुमच्या स्वाक्षरीने आमच्यासाठी. चलो.